हॅलो फ्रेंड्स, आज आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या एक महत्वाच्या पॉइंटला आज आपण सुरुवात करतोय. मागील लेक्चरमध्ये आपण मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर हा पॉइंट बघितलेला आहे, बरोबर ना. तर आज आपण आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर हा पॉइंट आज आपण बघणार आहोत. दॅट इज आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर बघा, मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपण कसं डिफाइन केलंय. झेड इज इक्वल्स टू, समजा एक्स प्लस आय वाय हा जर दिलेला कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस आपण कसं डिनोट करतोय, मॉड झेड. आणि हा मॉड झेड इज इक्वल्स टू काय येतं बघा, स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, बरोबर ना. आता एक्स प्लस आय वाय हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये एक्स ला आपण काय म्हणतोय, एक्स इज अ रिअल पार्ट अँड वाय इज इमॅजिनरी पार्ट, बरोबर. जेव्हा तुम्ही त्याचा मॉड्युलस फाइंड आउट करताय तेव्हा काय होतं बघा, इनसाइड अ स्क्वेअर रूट साइन स्क्वेअर ऑफ रिअल पार्ट प्लस स्क्वेअर ऑफ इमॅजिनरी पार्ट, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट म्हणजेच काय असणार आहे, मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर ना. आता बघा, हेच मी या ठिकाणी डायग्राम काढतोय. आपण मॉड्युलस मध्ये काय काय बघितलं बघा, सर्वांना लक्षात येतं का. दिस इज ओरिजिन, दिस इज एक्स ऍक्सिस अँड दिस वर्टिकल इज अ वाय ऍक्सिस, बरोबर. आणि बघा इथं काय आहे, पी एक्स वाय, दिस इज एनी पॉइंट इन अ प्लेन. आता हा पी एक्स वाय म्हणजेच आपण याला काय म्हणतोय, एक्स प्लस आय वाय, दॅट इज अ कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर ना. आता या कॉम्प्लेक्स नंबरचं जे काय इथं जे आपण कन्व्हर्जन केलेलं आहे ऑर्डर्ड पेअर्स मध्ये, आपल्याला माहित आहे एक्स जो आहे दॅट एक्स इज अ रिअल पार्ट अँड दॅट वाय इज अ इमॅजिनरी पार्ट. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचं आपण जे ऑर्डर्ड पेअर तयार करतोय त्या ऑर्डर्ड पेअर मध्ये फर्स्ट जो काय नंबर आहे दॅट इज अ रिअल पार्ट आणि सेकंड जो काय असणार आहे तो काय असणार आहे, इमॅजिनरी पार्ट असणार आहे, बरोबर. तर मग या ओ, आता ओ म्हणजेच काय आहे, दॅट इज अ ओरिजिन, त्याचे कोऑर्डिनेट 0 0 असणार आहेत. मग आपण जेव्हा याचं मॉड्युलस फाइंड आउट करतोय, या कॉम्प्लेक्स नंबरचं मॉड्युलस फाइंड आउट करतोय, म्हणजे काय करतोय बघा, तर त्या कॉम्प्लेक्स नंबरचं कन्व्हर्जन तुम्ही काय करताय, कार्टेशियन कोऑर्डिनेट फॉर्म मध्ये करताय, बरोबर ना. आणि मग त्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे, मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. आणि म्हणूनच आपण काय म्हणतोय, मॉड्युलस नेव्हर्स बी निगेटिव्ह, बरोबर. तर बघा मग आता हे ओपीचं डिस्टन्स म्हणजेच काय आहे, मॉड्युलस. आणि आपण लक्षात घ्या, मॉड्युलस आर नी सुद्धा डिनोट करतोय, आर इज इक्वल्स टू मॉड झेड. आता हा मॉड झेड म्हणजेच काय आहे, दिस इज स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. लक्षात आलं का बघा. आता हे मॉड्युलस आपण बघितलेलं आहे. तर आता आपला मेन मुद्दा आहे की आपल्याला आता आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर बघायचा आहे. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचा आहे. सो व्हॉट इज मीन बाय आर्ग्युमेंट. तर आर्ग्युमेंट म्हणजेच काय बघा, या ओपी या सेगमेंटनी एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये केलेला जो काही अँगल असणार आहे त्या अँगलला आपण काय म्हणतोय, त्या पॉइंटचा किंवा त्या कॉम्प्लेक्स नंबरचं काय म्हणतोय, आर्ग्युमेंट असं म्हणतोय. बघा म्हणजेच इथं हा जो ओपी हा जो सेगमेंट आहे तो एक्स ऍक्सिस बरोबर थिटा इतका अँगल करतोय. तर हा थिटा म्हणजेच काय, धिस इज आर्ग्युमेंट ऑफ धिस कॉम्प्लेक्स नंबर एक्स प्लस आय वाय. आता आपला प्रश्न आहे तो आर्ग्युमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग त्यासाठी काय करतो बघा, पॉइंट पी पासून एक्स ऍक्सिस वरती एक परपेंडिक्युलर टाकला, त्याला नाव देऊया आपण क्यू, बरोबर ना. मग आता या ठिकाणी ओ क्यू पी हा काय झालेला आहे, राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. ज्या ठिकाणी अँगल क्यूचं मेजर आहे 90, अँगल पी ओ क्यूचं मेजर आहे थिटा, बरोबर. आता आपल्याला हे माहित आहे की हे जे ओ क्यू डिस्टन्स आहे दिस इज एक्स आणि हे जे पी क्यू डिस्टन्स आहे दिस इज वाय, बरोबर ना. आता मग ओक्यू डिस्टन्स एक्स आहे, पीक्यू डिस्टन्स वाय आहे आणि ओपी हे जे डिस्टन्स आहे दॅट इज अ मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर. आता मग इथं हा जो पीक्यू ओ हा राईट अँगल ट्रायंगल आहे, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आता आपण काय करूया, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज डिफाइन करूया. फक्त 2 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपल्याला डिफाइन करायचे आहेत. त्यातला एक आहे तो साइन थिटा आणि एक आहे तो कॉस थिटा. तर डिफाइन करूया. बघा मला आता या ठिकाणी इन ट्रायंगल PQO
इन ट्रायंगल PQO बघा अँगल Q किती आहे 90 डिग्री, बरोबर ना. आता मग या ठिकाणी बघा साइन थीटा. आता साइन थीटाची डेफिनेशन तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज तुम्ही बघितलाय ट्रिग्नॉमेट्री मध्ये, बरोबर ना. आता ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज मध्ये तुम्ही कोणते कोणते रेशोज बघितलाय बघा. एक आहे तो साइन थीटा, दुसरा कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा, ज्यामध्ये साइन आणि कॉस हेच मेजर दोन ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत. कारण या दोन्हीचा यूज करूनच बाकीचे तुम्ही रिमेनिंग सगळे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज फाइंड आउट करू शकताय, बरोबर ना. तर मग इथं आता साइन थीटा म्हणजेच काय, व्हॉट इज अ साइन थीटा. साइन थीटा मीन्स अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. म्हणजे इथं इन ट्रायंगल PQO मध्ये अँगल इथं O म्हणजे POQ जो आहे तो थीटा आहे, बरोबर ना. मग या थीटाच्या अपोजिटची साइड PQ आणि हायपोटेनियस म्हणजेच काय, साइड अपोजिट टू 90च्या अपोजिटची साइड काय आहे, OP आहे, बरोबर. तर बघा मग साइन थीटा काय येणार आहे, अपोजिट साइड ऑफ थीटा अपॉन यस हायपोटेनियस, दॅट इज OP, बरोबर. आणि मग बघा आता इथं PQ किती आहे Y आणि OP किती आहे बघा R. मग यावरून आपल्याला काय मिळालं बघा, साइन थीटा इज इक्वल्स टू Y बाय R. म्हणजे यावरून आपल्याला Y बरोबर काय मिळालं, R साइन थीटा. लक्षात आलं का बघा, Y ची व्हॅल्यू काय मिळाली, R साइन थीटा. आता त्याच पद्धतीनं पुढे आपण जाऊया. कॉस थीटा आपल्याला डिफाइन करायचं आहे. तर आता कॉस थीटा म्हणजेच काय बघा, व्हॉट इज अ कॉस थीटा. कॉस थीटा इज इक्वल्स टू ऍडजस्टंट साइड ऑफ दॅट थीटा अपॉन हायपोटेनियस. म्हणजेच काय, इथं थीटाची ऍडजस्टंट साइड कोणती आहे बघा, OQ आणि हायपोटेनियस काय आहे, OP, बरोबर ना. मग कॉस थीटा बरोबर काय येतं बघा, दॅट इज OQ डिवाइड बाय किती, OP, बरोबर ना. आता OQ किती आहे बघा, X डिवाइड बाय R. आता यावरून आपण मग काय म्हणू शकतो बघा, यस कॉस थीटा इज इक्वल्स टू X डिवाइड बाय R. आता मी हा R या बाजूला ट्रान्सफर करतोय, बरोबर. म्हणजे यावरून X बरोबर किती मिळालं बघा, R कॉस थीटा. आता लक्षात घ्या, तुम्हाला सांगतोय इथं आपण Y बरोबर R साइन थीटा मिळालं आणि X बरोबर काय मिळालं, R कॉस थीटा. आता हे काय आहे, तर धिस इज इंटर रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट्स. या ठिकाणी आपण XY हे जे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत ते आपण R आणि थीटा म्हणजेच पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये काय केलेले आहेत, कन्वर्ट केलेले आहेत. तर या रिझल्टचा, या रिलेशन्सचा पुढे आपल्याला भरपूर यूज करायचा आहे. म्हणजे तुम्हाला असे प्रश्न विचारतात की दिलेला कॉम्प्लेक्स नंबर त्याचं तुम्ही काय करा, पोलर फॉर्म लिहायचा आहे. पोलर फॉर्म म्हणजेच काय, X प्लस IY मध्ये X च्या जागी तुम्हाला काय पुट करायचं आहे, R कॉस थीटा आणि Y च्या जागी काय पुट करायचं आहे, R साइन थीटा. ते आपण नेक्स्ट पुढच्या पॉइंट मध्ये बघणार आहोत. तर मला सांगा अगोदर सर्वांना, या ट्रायंगल वरून Y म्हणजे R साइन थीटा आणि X म्हणजे R कॉस थीटा हे लक्षात आलं का बघा. आता हे जर लक्षात आलं असेल तर आता या ठिकाणी काय करतो मी, या दोन्हीचा मी रेशो घेतोय. म्हणजे रेशो म्हणजे कसं बघा, मी इथं लिहितो Y डिवाइड बाय X. Y बाय X. आता Y डिवाइड बाय X म्हणजेच काय येणार आहे बघा, R साइन थीटा डिवाइड बाय किती येणार आहे, R कॉस थीटा. हिअर R गेट कॅन्सल. नाउ व्हॉट रिमेन्स, काय राहिलं बघा या ठिकाणी, साइन बाय कॉस म्हणजेच किती येतं, टॅन थीटा. आणि टॅन थीटा बरोबर किती, Y बाय X आला. आता टॅन थीटा Y बाय X आला आणि आपलं मेन काम काय आहे, मेन टार्गेट काय आहे, टू फाइंड दिस थीटा. आपल्याला हा थीटा फाइंड आउट करायचा आहे. तर काय करूया बघा मग, सो व्हॉट दिस गिव्स, थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ Y बाय X. म्हणजे आर्ग्युमेंटचा आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला बघा, थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स Y बाय X, बरोबर ना. तर हा फॉर्म्युला कशाचा आहे, आर्ग्युमेंट म्हणजेच काय, दॅट OP मेक्स अँगल थीटा विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ X ऍक्सिस. आता लक्षात घ्या, इथं हा जो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे त्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये रिअल आणि इमॅजिनरी पार्ट दोन्ही कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत, बरोबर ना. म्हणजे तो जो पॉइंट आहे तो कुठे आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. मग आता जर समजा तो पॉइंट सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर थीटा मध्ये काही बदल होईल का, तो पॉइंट थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर आर्ग्युमेंट मध्ये काही बदल होणार आहे का, तो जर पॉइंट फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल
मग आर्ग्युमेंट मध्ये काय बदल होणार आहे का, हे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर लक्षात घ्या, याचं उत्तर होय, बदल होईल. तर काय बदल होणार आहे, जर तो पॉइंट फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ मध्ये असेल. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर आर्ग्युमेंट काय येतं हे आपण बघितलेलं आहे. मात्र जर तो पॉइंट सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर काय बदल होतो, जर तो पॉइंट थर्ड मध्ये असेल आणि फोर्थ मध्ये असेल तर काय बदल होतो ते आपण आता बघूया. तर आता आर्ग्युमेंटचे जे 4 केसेस आपण बघणार आहोत, तर कोणत्या त्या 4 केसेस आहेत बघा. मगाशी मी डिस्कस केलं, मी सांगितलं मगाशी तुम्हाला की जर तो कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे तो पॉइंट पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल, जर तो पॉइंट दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये असेल आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये असेल तर काय करायचं, तर ते बघूया आपण वन बाय वन. सो फर्स्ट वी विल सी द केस 1. बरोबर, केस 1 काय बघा, इफ z इज इक्वल्स टू x प्लस आय बाय वेअर x इज ग्रेटर दॅन 0, y इज ग्रेटर दॅन 0. आता आपल्याला माहित आहे x पण पॉझिटिव्ह आहे आणि y पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तो जो कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे तो कॉम्प्लेक्स नंबर कुठं असणार आहे, दॅट कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर ना. आता म्हणजे इथं z जो आहे तो कुठे आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. मी तर डायग्राम पण काढलेली आहे. pxy हा पॉइंट आहे जो की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे आणि या ठिकाणी तुम्हाला थीटा हा आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचा आहे. पण तुम्हाला इथं अल्फा हा एक वेगळा अँगल दिसेल, पण तो वेगळा वगैरे काही नाही, लक्षात घ्या. दिस अल्फा इज अ क्वाड्रंटल अँगल, म्हणजे त्या त्या क्वाड्रंट मध्ये एक्स ऍक्सिस बरोबर केलेला जो काही अँगल असणार आहे दॅट अँगल इज अल्फा. बरोबर ना. तर मग इथं काय होतं, जर तो पॉइंट म्हणजे दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जर पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल तर त्या ठिकाणी आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू अल्फा इज इक्वल्स टू काय येतं, टॅन इनवर्स मॉड वाय बाय एक्स. आता बघा, हे मॉड्युलस मी इथं घेतलं म्हणजे आपण इथं हा मॉड्युलस वेगळ्या अर्थाने घेतोय. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मॉड्युलस मध्ये जरी निगेटिव्ह नंबर असेल तर आपण काय घेतो, त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेतोय. त्याप्रमाणे इथं y किंवा x यापैकी कोणी एक निगेटिव्ह असेल तरी सुद्धा याची मॉड्युलसची व्हॅल्यू तुम्ही काय घेणार आहे, पॉझिटिव्ह घेणार आहे. दोन्ही निगेटिव्ह असेल तर काय प्रश्नच नाही, त्यावेळेस पण तुम्हाला काय करायचं, मॉड्युलस मध्ये त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला थीटा इज इक्वल्स टू अल्फा इज इक्वल्स टू काय येणार आहे, टॅन इनवर्स वाय बाय एक्स, तेही मॉड्युलस मध्ये. आणि हा अल्फा म्हणजेच काय आहे, दिस अल्फा इज क्वाड्रंटल अँगल, म्हणजे त्या त्या क्वाड्रंट मध्ये त्या लाईननं एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल म्हणजे अल्फा आहे. तर बघा, मग पहिल्या क्वाड्रंट मध्ये काहीच अडचण नाहीये. जर तो पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर आपण आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू अल्फा इज इक्वल्स टू काय घेतोय, टॅन इनवर्स वाय बाय एक्स. तर पहिली केस सर्वांना लक्षात आली. आता पुढच्या केस कडे जाऊया. पुढचं सेकंड केस, इफ झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय बाय वेअर एक्स इज लेस दॅन 0 मीन्स एक्स इज निगेटिव्ह अँड वाय स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 मीन्स वाय इज पॉझिटिव्ह. आता बघा ना, पहिला कोऑर्डिनेट म्हणजे एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. हे कुठं शक्य आहे, हे सेकंड क्वाड्रंट मध्ये शक्य आहे. म्हणजे याचा अर्थ तो कॉम्प्लेक्स नंबर कुठं असणार आहे, दॅट कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन सेकंड क्वाड्रंट. आता तो डायग्राम आहे तुमच्या समोर. तर बघा ना, ओपी या लाईनचा पॉझिटिव्ह डायरेक्शन मधला अँगल थीटा आहे आणि त्या ओपीचा त्या क्वाड्रंट मधला अँगल एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल जो आहे दॅट इज अल्फा. बरोबर ना. मग आपण इथे काय म्हणू शकतो बघा, थीटा प्लस अल्फा या दोघांची सम किती येणार आहे, थीटा प्लस अल्फा इज इक्वल्स टू पाय. कारण हा कसला अँगल तयार होतो, वन स्ट्रेट अँगल, and we know measure of a straight angle is 180 degree. therefore here theta plus alpha किती येतो, पाय. आता हा पाय म्हणजेच काय आहे, दिस इज 180 डिग्री. लक्षात येतं का बघा, बरोबर ना. म्हणजेच हा काय आहे, 180 डिग्री आहे. मग थीटा प्लस अल्फा जर पाय असेल तर आपण काय म्हणू शकतोय, हा अल्फा मी ट्रान्सफर केला उजव्या बाजूला. मग थीटा बरोबर किती येतं बघा, थीटा इज इक्वल्स टू पाय मायनस अल्फा वेअर अल्फा इज अ क्वाड्रंटल अँगल अँड व्हॅल्यू ऑफ अल्फा इज टॅन इनवर्स मॉड्युलस मध्ये वाय बाय एक्स. लक्षात घ्या, तुम्ही तिथे वाय आणि एक्सच्या व्हॅल्यूज पुट करणार आहात आणि मग त्याच्यावरून तुम्हाला थीटा म्हणजे आर्ग्युमेंटची व्हॅल्यू मिळणार आहे. हे खूप महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण तुम्हाला दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा आर्ग्युमेंट फाइंड आउट करा विचारलं जातं. मग आर्ग्युमेंट फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला हे कन्सेप्ट माहित असल्या पाहिजेत. बघा, जर कॉम्प्लेक्स नंबर पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल तर त्या ठिकाणी आर्ग्युमेंट आपण कसं फाइंड आउट करतोय, थीटा इज इक्वल्स टू अल्फा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स मॉड्युलस मध्ये वाय बाय एक्स. जर तो कॉम्प्लेक्स नंबर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल
तर आपण आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर कसं फाइंड आउट करतोय, थिटा इज इक्वल्स टू पाय मायनस अल्फा म्हणजेच पाय मायनस टॅन इनवर्स वाय बाय एक्स. आता त्याच्या पुढची केस, जर दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट पण आणि इमॅजिनरी पार्ट पण दोन्हीही निगेटिव्ह असतील, म्हणजे काय, तो पॉइंट कुठं असणार आहे, दॅट पॉइंट लाईज इन थर्ड क्वाड्रंट. तर अशा वेळी मग आपल्याला आर्ग्युमेंट फाइंड आउट करताना कोणता फॉर्म्युला यूज करायचा किंवा कोणता कन्सेप्ट यूज करायचा बघूया. केस 3 आहे, इफ झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय वेअर एक्स इज लेस दॅन 0 अँड वाय इज ऑल्सो लेस दॅन 0 मीन्स बोथ एक्स अँड वाय लेस दॅन 0 मीन्स एक्स वाय आर निगेटिव्ह. आणि मग हे निगेटिव्ह आहेत याचा अर्थ काय, दॅट इज दॅट कॉम्प्लेक्स नंबर झेड बिलॉंग्स टू थर्ड क्वाड्रंट. बरोबर ना, तो जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो काय आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. मग त्याची डायग्राम मी या ठिकाणी काढलेली आहे. तर बघा, ओपी पी हा पॉइंट कुठे आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. बरोबर ना, तर या ओपी न एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये केलेला अँगल किती आहे, थीटा. आणि बघा त्या क्वाड्रंट मधला अँगल काय आहे, अल्फा आहे. बरोबर ना, मग या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो बघा, हा जो थीटा आहे हा थीटा म्हणजेच काय, दिस इज पाय आणि पाय प्लस अल्फा ना, म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय आली, पाय मध्ये तुम्हाला अल्फा ऍड केल्यानंतर काय मिळणार आहे, थीटा मिळणार आहे. सो थीटा इज इक्वल्स टू पाय प्लस अल्फा वेअर अल्फा इज व्हॉट, अल्फाची व्हॅल्यू किती येते, टॅन इनवर्स मॉड वाय बाय एक्स. पुन्हा तेच, मग इथं बघा, जर दिलेला कॉम्प्लेक्स नंबर थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर त्याचा आर्ग्युमेंट कसा येतो बघा, आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू व्हॉट, पाय प्लस अल्फा म्हणजेच पाय प्लस टॅन इनवर्स मॉड्युलस वाय बाय एक्स. तर या फॉर्म्युलाचा उपयोग करून तुम्ही काय फाइंड आउट करताय, आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर इफ द कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन थर्ड क्वाड्रंट. आणि आता शेवटच्या केसकडे आपण जाऊया, जर तो कॉम्प्लेक्स नंबर फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल. आता कॉम्प्लेक्स नंबर फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे म्हणजे काय, फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह असणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट कसा आहे, निगेटिव्ह आहे. बरोबर ना, म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन 0 आणि वाय लेस दॅन 0 असेल, म्हणजे तो कॉम्प्लेक्स नंबर कुठे असणार आहे, दॅट कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. आणि मग जर तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर बघा त्याची व्हॅल्यू म्हणजे आर्ग्युमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर कसं बघा, ओपी पी हा पॉइंट फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे, तर हे ओपी जे डिस्टन्स म्हणजे ओपी हा जो अँगल आहे दॅट ओपी अँगल इज व्हॉट, थीटा. आणि बघा अल्फा इज व्हॉट, क्वाड्रंटल अँगल. बरोबर, आणि मग इथं काय होतं, थीटा प्लस अल्फा किती येतं, वन कम्प्लीट रोटेशन विल बी दॅट. एक कम्प्लीट रोटेशन काय होतं, एक कम्प्लीट रोटेशन इज इक्वल्स टू 2 पाय म्हणजे 360 झालं. म्हणजे इथं काय होणार आहे, थीटा प्लस अल्फा इज इक्वल्स टू 2 पाय. आणि मग याच्यावरून आपण थीटा बरोबर काय म्हणू शकतोय, 2 पाय मायनस अल्फा वेअर अल्फा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स मॉड वाय बाय एक्स. तर बघा या 4 केसेस सर्वांना लक्षात आलेत का, जेव्हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर थीटा इज इक्वल्स टू अल्फा असणार आहे वेअर अल्फा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स मॉड वाय बाय एक्स. इफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर थीटा इज इक्वल्स टू काय असणार आहे, पाय मायनस अल्फा असणार आहे. जर तो कॉम्प्लेक्स नंबर थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर थीटा इज इक्वल्स टू पाय प्लस अल्फा असणार आहे. आणि जर तो कॉम्प्लेक्स नंबर फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर थीटा इज इक्वल्स टू किती असणार आहे, 2 पाय मायनस अल्फा वेअर अल्फा इज अ क्वाड्रंटल अँगल अँड व्हॅल्यू ऑफ अल्फा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स मॉड वाय बाय एक्स. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे बघा, आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट करायचा आहे. आता आपण मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पण बघितलेला आहे. मॉड्युलस आपण आर ने डिनोट करतोय. सो आर इज इक्वल्स टू मॉड झेड इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, दॅट इज द मॉड्युलस. बरोबर, आणि आर्ग्युमेंट आपण या 4 फॉर्म्युल्याने काय करतोय, फाइंड आउट करतोय. तर बघा मग नेक्स्ट लेक्चरला आपण आर्ग्युमेंट आणि मॉड्युलस यांचे कंबाईन एक्झाम्पल्स बघूया आणि त्याच्यानंतर पोलर फॉर्म म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा एक अतिशय महत्वाचा फॉर्म जो तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह साठी फार उपयोगाचा आहे, पोलर फॉर्म आपण बघणार आहोत.